हाय गाईज, आज अवकाळी पावसामुळे आपले कोलीवाड्यां म्हणजे बहुतेक कोलीवाड्यां एकदम बेकारच कंडिशन आहे. कोल्यांची हालत आता तुम्हाला समजेल कशी आहे आणि कशी नाही. कोल्यांचं सोनं दिसते पण कोल्यांचं झालेलं नुकसान मात्र कोणाला दिशा नाही. चला आता तुम्हाला तेच थोडंफार माझ्या ब्लॉगमध्ये दाखवतं. कंटिन्यू राहा. बाय बाय. भेटू आता गलबताच्या खाडीन आणि काट्याची खोपटादरी. बाय बाय. चला मग आता आपण पहिलेच जाऊया काट्याचे खोपटादरी. काट्याचं खोपाट म्हणजे सुक्या मच्छीचं गोडाऊन. तय जाऊन देखूया अवकाळी पावसाने काय अवस्था केली ते. काट्याचे खोपटादरी आयलो आणि तुम्हाला समजलं असेल तर काट्याचे खोपटं किती सुनसान पडले. पहिल्याच्या टायमाला यांगे वाकट्या बगवाकट्या खारे बोंबील असं सुकवात घालून व्यापारी लोक घेऊन जायचे आणि काट्यावर मारण्याचा माल असायचा आणि जाम गर्दी असायची. आणि आता अवकाळी पावसाने शाप वाट लावली. आता तुम्हाला मी खाल्यावर घेऊन जाते काय परिस्थिती. या टायमाला बोंबला आणि वलांड्या पहिल्या भरलेल्या असायच्या आणि आत्ताच्या वलांड्या देखा कशा आहेत. दुष्काळ झाला. या टायमाला वलांडीवर बगवाकट्या बोंबील असं म्हणजे काय असेल ते सुकवाचं पूर्ण वलांडी पूर्ण भरलेली असायची. आणि आता तुम्ही वलांडी देखा तशी किती रिकामी आहे. अवकाळी पावसाने शाप वाट लावली. कोली मेवाचा म्हणजे कोलीम सुकवात घालवायचे. आणि आता तुम्ही देखा कोलमाची काय सध्याची अवस्था आहे अवकाळी पावसाने. चला आता तुम्हाला आमची गलबताची खाडी दाखवतो. चला कशी आहे ती. आणि गलबताच्या खाडीत काय सीन आहे तर जाऊन देखू. चला बेकार दिवस चाललेत कोल्यांचे. सगळेच कोली श्रीमंत नाही. कोल्यांचं झालेलं नुकसान कोणाला दिसणार नाही. फक्त कोल्यांचे गाल्यांचं सोनं दिसेल. चला आता गलताच्या खाडीत जाऊया. गलबताच्या खाडीत 15 दिवस होड्या या महिन्यात तरी कधीच राहिल्या नाही म्हणजे. आणि आता तुम्ही देखा आपल्या होड्या कशा गलबताच्या खाडीत सुनसान पडून असेल ते. या अवकाळी पावसाने आपल्या होड्या 15 दिवस खाडीने उभ्या आहेत. कोल्यांचं दुःख मात्र कोणाला दिसणार नाही. कोल्यांचं झालेलं नुकसान मात्र कोणाला दिसणार नाही. तर आपण तुम्ही मला फॉलो करा. मी बारीक अपडेट तुम्हाला देत राहील. काय अवस्था काय वादळ कधी जाल आणि आपल्या होड्या परत कधी दऱ्यान